सकाळी साखर कारखाना आहे त्याचं खाजगीकरण करण्याचं घाट गवत घातलेलं आहे. विशेषतः धनंजय महाडिक जे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात नेतृत्व आहे त्यांच्या माध्यमातून आपलं सर्व होते. काय एकंदरीत त्याला विरोध कशा पद्धतीने स्वाभिमानीत असतात? शेतकऱ्यांचे कारखाने आजारी पाडायचे, कवडीमोल किमतीनं विकत घ्यायचं, याच्या विरोधात आवाज उठवूनच भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलेला आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी ते कारखाने विकत घेतले तेच आता भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये सामील झाले. त्यातले निम्म्यापेक्षा जास्त भारतीय जनता पक्षातच प्रवेश केलेला आहे. आणि त्यामुळं हे जे आता चालू आहे, हा विमा कारखाना मल्टीस्टेट होत नाही, खाजगी होत नाही, तर मल्टीस्टेट करणं म्हणजेच एक प्रकारे खाजगीकरणाच्या दिशेनं असणारी वाटचाल आहे. मला वाटतं की माझा सल्ला आहे, विमा कारखान्याच्या सभासदांनी ताकदीनं हा डाव हाणून पाडावा. महायुतीमध्ये जे आहे ते काही सद्य परिस्थिती दिसत नाही. प्रत्येकाचं जे आहे ते भांडण जे आहे ते पालकमंत्री पदावर होते. आता त्यातच सुनील तटकरे जे आहेत ते जनतेतील मनातील पालकमंत्री आदिती तटकरे आहे असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. कसं पाहताय महायुती? जनतेला काही देणं घेणं पडलेलं नाही आहे. मुळामध्ये पालकमंत्री पदासाठी भांडण होतात. याचं कारण प्रत्येक जिल्हा नियोजन मंडळाचं बजेट 500 ते 1000 कोटी रुपयाचं असतं आणि त्याची मिळणारी टक्केवारी यासाठी पालकमंत्री होण्यासाठी यांच्यामध्ये भांडण आहेत. या निर्णय प्रक्रियेमध्ये असणारे सगळेच याच्यामध्ये आहेत. विशेषतः जे आज विरोधकांच्यावर तुटून पडतायत, विरोध करणाऱ्यांच्यावर तुटून पडतायत आणि ते सगळेच याच्यामध्ये आहेत. आणि खरं तर बोट देवेंद्र फडणवीसांच्याकडे जात आहे, एकनाथ शिंदेच्याकडे जात आहे. त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे असं माझं मत आहे. भाजपचे आमदार आहेत बबनराव लोणीकर सोशल मीडियावर ट्रोल करणारे बोलताना असं म्हणतायत की तुमच्या माईचा पगार आणि बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरने केलंय, तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला 6000 रुपये पेरणीला दिले, तुझ्या अंगावरचे कपडे आणि पायातले बूट चप्पल सुद्धा सरकारनं दिले असं त्यांचं म्हणणं आहे. बबनराव लोणीकर एवढा माज बरा नव्हे. आणि हिशेब काढायचा असेल तर तुमच्या गावात मी येतो का, पाराखाली घोंगडे टाकून हिशेबाला बसूया. मोदींनी काय काय दिले तेही काढतो. तुमच्या मोदीनं 400 रुपयाला मिळणारा DAP 2000 पर्यंत नेऊन ठेवला. तुमच्या मोदीनं 50 रुपयाला मिळणारं पेट्रोल 105 रुपयावर नेऊन ठेवलं. तुमच्या मोदीनं अजून काय काय आमचं काढून घेतलं याचा आमच्याकडे सुद्धा हिशेब आहे, तो सगळा सांगावा लागेल. पण अशा प्रकारे एखाद्या लोकप्रतिनिधींनी अशी भाषा वापरणं म्हणजे चळवळीतला कार्यकर्ता कृषी मंत्री देखील अशा पद्धतीने म्हणजे सत्तेचा माज कसा येतो याचं उत्तम उदाहरण आहे. मोदींनी हे दिलं ते दिलं असं सांगत असाल तर मोदींनी या महाराष्ट्राला दररोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिल्या. लोणीकर हेही सांगा, कारण मोदींच्या धोरणामुळेच या 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे मोदींनी काय दिलं याच्यापेक्षा मोदींनी शेतकऱ्यांचं किती वाटोळं केलं याचा हिशोब आमच्याकडे तयार आहे. आणि म्हणूनच लोणीकरांच्या गावात जाऊन त्यांच्या पारावर बसून हा सगळा हिशोब सांगायला मी तयार आहे. मग जनतेला ठरवून दे मोदीने काय दिलं आणि मोदीने आपलं हिसकावून काय घेतलं ते. चंदाजी घोरपडे साखर कारखाना जो आहे त्याची कथित अफरातफरी प्रकरणी मंत्री हसन मुश्रीफांना जे आहे ते आता क्लीन चिट देण्यात आलेले आहे. काय निवडणुकीपूर्वी खरं तर त्यांच्यावर ईडीची चौकशी, ज्यावेळी त्यांच्यावर आरोप झाला त्यावेळी ते विरोधी पक्षात होते आणि आता क्लीन चिट मिळाले कारण ते आता मंत्री आहेत. आपले जिल्ह्यातले मंत्री आहेत. हो, म्हणूनच म्हटलं की आता मंत्री आहेत म्हणून क्लीन चिट. ते मंत्री नसते तर अजून क्लीन चिट मिळाली नसती. सोलापूर जिल्ह्यातील अनेक जे साखर कारखाने आहेत, अनेक शेतकऱ्यांची बिलं अद्याप तटलेली आहेत, ती मिळत नाहीत गेल्या 2-2 वर्षांपासून. खरं तर साखर कारखानदारांच्यावर महसुली थकबाकीची नोटीस बजावून त्यांची मालमत्ता लिलावात काढून त्या पैशातून शेतकऱ्यांचे पैसे भागवण्याची ऊस दर नियंत्रण अध्यादेशामध्ये तरतूद असताना साखर आयुक्त RRCचं सर्टिफिकेट देतात, परंतु स्थानिक प्रशासनावर इथले स्थानिक लोकप्रतिनिधी दबाव आणून त्या अशा प्रकारचे लिलाव होऊन देत नाहीत आणि म्हणून शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत. शेतकऱ्यांनी सुद्धा एकट्या दुकट्यानं प्रयत्न करून चालणार नाही. संघटितरित्या स्वाभिमानीच्या मागे राहावं, हे सारे पैसे वसूल करून द्यायला तयार आहे.
पण शेतकऱ्यांनी सुद्धा साथ दिली पाहिजे. इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली होती त्याला 50 वर्ष झाले म्हणून काल सरकारनं काळा दिवस पाळला. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम झाले, जाहिराती दिल्या. आपण कशा पद्धतीने बघतो या आणीबाणीच्या काळात आपलं सरकार? इंदिराजीने आणीबाणी लावलेली होती, त्याचं समर्थन कुणीही करत नाही. स्वतः इंदिराजींनी 2 वेळा देशाची माफी सुद्धा मागितलेली होती. पण आज अघोषित आणीबाणी आहेच. कारण एखाद्यानं विरोध केला त्याच्यावर कारवाई केली जाते, त्याची चौकशी केली जाते, त्याच्या पाठीमाग ईडी लावली जाते, सीबीआय लावला जातं. एखाद्यानं विरोधात गेला तर त्याच्यावर आरोप केले जातात आणि मंत्रिमंडळात आला तर त्याला क्लीन चिट दिली जाते. ही सुद्धा एक प्रकारची अघोषित आणीबाणीच आहे. एखाद्यानं शक्तीपीठाला रस्ता देत नाही म्हटलं तर खाकी वर्दीतील गुंड जाऊन त्याला झोडून काढतात, त्याला जबरदस्ती करतात, तुरुंगात टाकतात, जमिनीचा ताबा घेतात. याला सुद्धा अघोषित आणीबाणीच म्हणतोय. आता काय आणीबाणी नाही अशातला. सर, खरं तर शक्तीपीठ महामार्गाचा पुन्हा एकदा काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे. खरं तर हा GR यापूर्वी रचनी किंवा याला स्थगिती दिलेली होती, पुन्हा हे वर काढण्यात आलेलं आहे. निवडणुकीपुरतं हे आश्वासन आहे का? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 12च्या 12 जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गावरून महायुतीला दणका बसला आणि त्यामुळे घाबरून जाऊन विधानसभेच्या तोंडावर रद्द असं सांगितलं. पण वास्तविक पाहता ती स्थगिती होती आणि ती स्थगिती सुद्धा उठवून पुन्हा सरकारनं आपला खरा चेहरा दाखवलेला आहे. मुळामध्ये वित्त विभागाचं तरी सरकारनं ऐकायला पाहिजे होतं. आज सरकारचाच वित्त विभाग म्हणतो की 20,000 कोटी रुपयाचं कर्ज काढणार आहात, त्या कर्जाचं दायित्व सरकारला घ्यावं लागणार आहे आणि राज्याची तशी स्थिती नाही आहे. हे जे कर्ज आहे ते सर्वसाधारणपणे 5.5% सरकार बाजारातून कर्ज उभा करत असतं, पण हे कर्ज मात्र हुडकोकडून 8.85% व्याजानं उभा करायला लागलेला आहे. म्हणजे 2-3% जास्त दरानं कर्ज काढायचं, राज्यावर अजून बोजा टाकायचा. कशासाठी काढायचा आहे, कारण काय आहे? आणि आता राज्याचं कर्ज काढण्याची क्षमता सुद्धा संपत आली आहे, मर्यादा संपत आलेल्या आहे. अचानक जर काही घडलं, काही आपत्ती आली तर राज्याला काहीच करता येणार नाही. शक्तीपीठ तयार करणं ही आपत्तीची गोष्ट आहे का? केलंच पाहिजे असं आहे का? मग एवढा अट्टहास का? माझा देवेंद्रजींना एक सल्ला आहे. त्यांनीच कधीतरी एकदा एक पुस्तक लिहिलं होतं, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा वाचावा. मला वाटतं की त्यांनीच पुन्हा आता सवडीनं ते पुस्तक पुन्हा वाचावं आणि मग हे अर्थशास्त्रात कसं बसतं, आर्थिक शिस्तीमध्ये कसं बसतं, हे अत्यंत हुशार आणि अभ्यासू असणाऱ्या देवेंद्रजींनी महाराष्ट्राला समजावून सांगावं. भूसंपादन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकरी विरोध करताय, तरी देखील याचा विरोध करत असताना शेतकऱ्यांना ताब्यात देखील पोलीस घेतात. खरं तर ही दडपशाही आहे. एका बाजूला या शक्तीपीठाच्या माध्यमातून 50,000 कोटीचा भ्रष्टाचार होणार आहे, घोटाळा होणार आहे आणि या 50,000 कोटीतला मलिदा आपल्याला मिळावा म्हणून एकापेक्षा एक त्याचं समर्थन करायला पुढे आलेले आहेत. एक शेतकरी एकाकी लढालेला आहे, परंतु महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता शेतकऱ्यांच्या बाजूला आहे, माध्यम शेतकऱ्यांच्या बाजूला आहेत. कारण शेतकऱ्यांच्यावर होणारा अन्याय बघता गेले 2 दिवस झालं शेतकरी जीवावर उदार होऊन लढायला लागलेला आहे. अक्षरशः कलेक्टरचं पाय धरतायत, पोलिसांचे पाय धरतायत, पण या पत्तर दिल लोकांना पाजर फुटायला तयार नाही. त्याचं कारण या 50,000 कोटीतलं खरकट आपल्याही मिशीला लागलं पाहिजे ही भावना या शक्तीपीठाचं समर्थन करणाऱ्या प्रत्येकाची आहे. आणि त्यामुळं जो कोणी, कारण हे पूर्णपणे अव्यवहार्य आहे. खरोखरच राज्याची आर्थिक स्थिती नाही आणि शक्तीपीठ करणं गरजेचंच होतं, तर मग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे का रस्ता सोपवला नाही? किमान 30-32 कोटी तरी तो पूर्ण झाला असता. म्हणजे रस्ता गरजेचा आहे का नाही हा मुद्दा महत्वाचा नाहीच आहे. या रस्त्याच्या माध्यमातून 50,000 कोटी रुपये कसे हाणता येतील हेच कारस्थान याच्या पाठीमागचं आहे आणि बिनदिक्कतपणे शेतकऱ्यांचा बळी दिला जातोय.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.